2016 ते 2022 13 लाख घरं आपण बांधली, आपल्याला 13 लाख घरं मिळाली। पण यावेळी आम्ही प्रधानमंत्री महोदय आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं आम्हाला अधिकचा कोटा द्या। ते म्हणाले किती कोटा पाहिजे? आम्ही म्हटलं आमची जी सगळी वेटिंग लिस्ट आहे ती 30 लाख घरांची आहे। 30 लाख लोक आमच्या वेटिंग लिस्ट मध्ये आहे ज्यांच्याकडे घर नाही आहे। आणि तुम्ही चमत्कार बघा, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि देशाच्या कृषी आणि ग्रामविकास मंत्र्यांनी एका झटक्यामध्ये महाराष्ट्राला 30 लाख घरं मंजूर केले आणि त्यातल्या 20 लाख घरांचं काम देखील आपण सुरू केलं। 10 लाख पैकी 7 लाख घरांचं 8 लाख घरांचं काम आता सुरू करतो। 2 लाख लोक असे आहेत की ज्यांच्याकडे प्लॉट नाही, त्यांना आपण जमीन पण देतो आणि त्यांना घरही बांधून देतो। आणि मग आम्ही त्यांच्या हेही लक्षात आणून दिलं की 2018 नंतरही अनेक लोक असे आहेत की जे सर्वेक्षणातून सुटले आहेत, त्यांना जर घरं दिली तर आपण बेघर मुक्त महाराष्ट्र म्हणजे जिथे कोणीही बेघर नाही अशा प्रकारचा महाराष्ट्र तयार करू शकतो। आणि मला आनंद वाटतो की 30 लाख घरं दिल्यानंतर पुन्हा केंद्र सरकारने सर्वेचे आदेश दिले आणि आता पुन्हा नव्याने आपण सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेमध्येही ज्यांची नावं आली आहेत पुढच्या काळात त्यांनाही आपण घर देणार आहोत। आणि हे घर देत असताना आपण हे ठरवलंय की केंद्र सरकार तर पैसे देतेच, पण 50,000 रुपये राज्याच्या वतीनं देखील आपण त्या ठिकाणी देणार आहोत। आणि या 30 लाख घरांवर आपण सोलर त्या ठिकाणी लावणार आहोत, जेणेकरून या घरामध्ये जो आमचा गरीब मध्यमवर्गीय त्या ठिकाणी जाईल त्याला विजेचं